दिंडोरी नगर पंचायत हद्दीत 3 एप्रिल 2024 रोजी रात्री झालेल्या भीषण अपघाताची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सखोल चौकशीसाठी समिती नियुक्त केली असून याबाबतचा आदेश निर्गमित केलाय। या अपघातात इंदोरी तालुका दिंडोरी येथील दरगोडे कुटुंबातील 6 शालेय विद्यार्थ्यांसह 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या बाबींचा सर्वंकष तपास करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे। संबंधित ठिकाणची परिस्थिती, कामाची पद्धत, सुरक्षा उपाययोजना तसेच प्रशासकीय जबाबदारी यांच्या तपशिलावर आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश समितीस देण्यात आले। चौकशी समितीची रचना मध्ये अभिजित कदम मुख्याधिकारी, सिन्नर नगर परिषद अध्यक्ष श्री यशवंत पाटील, कार्यकारी अभियंता नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, सहाध्यक्ष श्रीमती रेखा विश्वकर्मा, सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, सदस्य रवींद्र चव्हाण, सहाय्यक संचालक नगर रचना विभाग नाशिक, सदस्य विनोद जगताप, रचना सहाय्यक सिन्नर नगर परिषद सदस्य सचिव या समितीने अपघात स्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणे, संबंधित अधिकारी व कामगारांचे निवेदन नोंदविणे तसेच कामाच्या गुणवत्तेचा आणि सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीचा अभ्यास करणे अपेक्षित आहे। यासोबतच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी ही समितीवर सोपवण्यात आली। समितीने आपला सविस्तर अहवाल 7 दिवसांच्या आत सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले। तसेच संबंधित नगर पंचायतीने या चौकशीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे, नोंदी व सहकार्य उपलब्ध करून द्यावे असेही आदेशात नमूद करण्यात आले। या घटनेमुळे रस्ते कामांदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून प्रशासनाने या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले। सदरची समिती श्याम गोसावी, जिल्हा सह आयुक्त नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या देखरेख, संनियंत्रण व मार्गदर्शनाखाली गठीत करण्यात आल्याचंही आदेशात म्हटलंय। वृत्तसंकलन विभाग, स्वराज्य न्यूज, दिंडोरी।